रिकाम्या मनामध्ये रिकामे विचार फार येतात. 90,000 विचार माणसाच्या मनात येतात, सायकोलॉजी सांगते. आणि 90% तर नेगेटिव्ह आहेत. साधनेला बसल्यानंतर, डोळे मिटल्यानंतर, नामस्मरण जरी करायचं म्हटलं तरी डोळे मिटल्यानंतर भगवंत कमी आणि उसने दिलेले कांदे बटाटे जास्त आठवतात. आपली ताकद आपण ओळखायला शिकावी. प्रकार भरपूर आहे आपल्याकडे. नुसतं काय करा ते सांगून उपयोग नाही, पण कसं करा नाही मन स्थिर होत. मन स्थिर करण्याकरता करायचं काय? आपल्याकडं भरपूर आहेत. भारतीय शास्त्रामध्ये त्राटकादी प्राणायाम सांगितलेत, आसन अनेक आहेत, योगाभ्यास आहे. त्राटक देवासमोर दिवा लावल्यानंतर त्या दिव्याकडे एकटक बघत राहणं. डोळ्यांची जळजळ होते, डोळ्यातून पाणी येतं. डोळे पुन्हा मिटले, पुन्हा उघडले, पुन्हा त्या दिव्याच्या ज्योतीकडे बघत राहावं. मन स्थिर ज्याला खरंच करायचं असेल, मन एकाग्र ज्याला करायचं असेल, त्यानं ते प्राणायाम करावे. का करावं, कशा करता करावं? नामस्मरणाची ताकद आहे, साधनेसाठी लागणारी एकाग्रता आहे. हे आपण नाही केलं तर गेल्यानंतर बाकीचे करणार आहेत. गेल्यानंतर बाकीचे आपल्यासाठी करणार आहे. मग राम नाम तुम्ही नाही म्हणालात तर तुमच्यासाठी दुसरे म्हणतील, पण त्या म्हणण्यामध्ये तेवढी ताकद असेल तर तुमच्यापर्यंत पोहोचेल. जाणारा जीव निघून जातो, पण ते जाणं होण्याआधी भगवंताच्या चरणाशी स्थिर व्हावं. कशा करता? उद्धार करून घेण्याकरता.